तरुण पिढी ही केवळ देशाचे नागरिक नसून ती भारताच्या परिवर्तनाचा आणि प्रगतीचा एक अविभाज्य भाग आहे। येणाऱ्या काळात विविध क्षेत्रातील नेतृत्वाची धुरा तुम्हा तरुणांच्या खांद्यांवर असेल। युवा शक्ती हीच भारताच्या प्रगतीची खरी ओळख असल्याचं भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितलं। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 42व्या दीक्षांत समारंभामध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते। नेहरू कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नेर परसोपंत येथील निकिता पुनसे या विद्यार्थिनीनं 6 सुवर्ण 1 रोख पारितोषिक, आरे कला MK वाणिज्य आणि SR राठी विज्ञान महाविद्यालय वाशिम येथील पल्लवी राठोड या विद्यार्थिनीनं 5 सुवर्ण 1 रौप्य आणि रोख रक्कम, तसंच श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव येथील तेजस्विनी भगत आणि विद्याभारती महाविद्यालय अमरावती येथील साई इंदुरकर या विद्यार्थिनींना प्रत्येकी 4 सुवर्ण पारितोषिकं प्राप्त केली आहेत। दीक्षांत सोहळ्यात या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पदक आणि रोख पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं। दीक्षांत सोहळ्यात 80% पदकं मुलींना तर 20% पदकं मुलांना मिळाली। या दीक्षांत सोहळ्यात विद्याशाखा निहाय 466 संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं। पदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये निकित टिकैत या दिव्यांग विद्यार्थ्याचा देखील समावेश आहे। From Sri Sant Gajanan College of Yoga, I am proud to get the 5 medals from Sant Gajanan University. Thank you for this. So my study approach is very sincere and simple. To study well, I sincere thank you to my parents and teachers to guide all time to how to study and how to improve my skills. मी माझ्या आई-वडिलांना भेटले आणि माझ्या शिक्षकांना भेटले। अभ्यास करताना बऱ्याचशा अडचणी आल्या। नवीन अभ्यासक्रम होता आणि पेपरचे स्वरूप सुद्धा बदलले होते। अशा परिस्थितीमध्ये माझ्या शिक्षकांनी मला योग्य ते मार्गदर्शन केले आणि त्यांच्यामुळेच मी एवढे गुण संपादित केले आणि मला भविष्यात PhD करून त्यांच्यासारखेच आदर्श असे प्राध्यापक बनायचे।